हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज़ एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं, और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियाँ होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे। तो चलते हैं आज की खबर की तरफ। प्रदेश जो आहे तो दिवसागणिक त्याची लोकसंख्या वाढती आहे आणि मूलभूत सोयी सुविधा पायाभूत सुविधा केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गृहसंकुलही येत आहेत आणि त्यामुळे वाढत्या पॉप्युलेशनला वाढतं प्रमाणातलं पाणी आवश्यक आहे। म्हणून मुंबई MMR मधला पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, पाणी पुरेसं सगळ्यांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे। यासाठी आज 11 प्रकल्पांचा आढावा घेतला। त्यामध्ये भातसा, काळू, शाही, देरजी, आपला सूर्या, बाळगंगा, जांभिवली, सुसरी या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला आणि या आढाव्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी या ठिकाणी दूर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांना दिल्या आणि फॉरेस्टच्या ज्या काही अडचणी आहेत फॉरेस्टला देखील सूचना दिल्या। जमीन अधिग्रहणाचे जे काही विषय प्रलंबित आहेत ते विषय त्याच्यावर चर्चा झाली आणि ज्या परवानग्या युद्ध पातळीवर मिळाल्या पाहिजे या संदर्भात देखील सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे हे प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण झाले पाहिजे आणि वाढत्या MMRची वाढती जी काही गरज आहे पाण्याची ही पूर्ण झाली पाहिजे। यासाठी अतिशय महत्त्वाची बैठक आज होती आणि यामुळे भविष्यातल्या नजीकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी आढावा बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाली। क्या आपका NGO है और काम करने के लिए डोनेशन चाहिए, लेकिन 1280G सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है, तो आप RTI SKK एजेंसी से संपर्क करें। RTI SKK एजेंसी से संपर्क करके 1280G सर्टिफिकेट बनवा सकते हैं। उठाएं फोन और लगाएं कॉल।